फुटीर खासदारांना उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवलेले आहे। विलिनीकरणाच्या दाव्यावर पत्रातून गंभीर आक्षेप घेण्यात आलेला आहे। कायदेशीर लढाईच्या अनुषंगाने पत्राला महत्त्व प्राप्त झालेले आहे। खासदारांना विलिनीकरणाचा अधिकार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलिनीकरणाचा दावा केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात नवा घटनात्मक संघर्ष सुरू झालाय। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संसदीय पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी 13 जुलै रोजी खासदार संजय दिना पाटील यांच्यासह बंडखोर खासदारांना औपचारिक पत्र पाठवत त्यांच्या विलिनीकरणाच्या दाव्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे। या पत्रामधून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं स्पष्ट भूमिका मांडत केवळ काही खासदारांनी दावा केल्यामुळे पक्षाचं विलिनीकरण घटनात्मकदृष्ट्या वैध ठरत नसल्याचा युक्तिवाद केला आहे। दरम्यान खासदारांनी या पत्राला केराची टोपली दाखवल्याची टीका शिंदेंनी केलेली आहे। तुम्ही एकनाथ शिंदेंच्या पक्षात विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजलं, अशा ठाकरेंच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदेंच्या पक्षात विलीन झाल्याचं चित्र निर्माण केलं जातंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मूळ पक्ष म्हणून विलिनीकरणाला मान्यता दिलेली नाही। घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पक्षात विलीन होता येणार नाही। सहाही खासदारांना पत्र दिलेलं आहे की ही तुमचं पाऊल असंविधानिक आहे। त्याचीच जाणीव आम्ही माननीय लोकसभा अध्यक्षांना पण दिली आहे की हे असंविधानिक आहे। अशा प्रकारचं कुठल्याही गटाला मान्यता देता येत नाही, याची आपण नोंद घ्यावी आणि तशी कारवाई करावी। त्या पत्राला केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे। त्यांच्या पत्राला विचारतो कोण? लोकशाहीमध्ये नियमाप्रमाणे 2/3 मेजॉरिटीला महत्त्व आहे आणि बाकायदा लोकसभा स्पीकर यांच्याकडे जाऊन 6 खासदारांनी पत्र देऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। ही फक्त केविलवाना प्रयत्न आहे, कोर्ट कचेऱ्या करणं, हे करणं ते करणं। त्यामुळे कुठल्याही त्यांचा त्या पत्राचा परिणाम आमच्या खासदारांवर होणार नाही।